नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा जी.आर अखेर हवा, एका बड्या नेत्याने असं थेट सांगितलेलं आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीच्या संदर्भातल्या अनेक घोषणा करण्यात आलेल्या होत्या, परंतु त्याचा जी.आर अजूनही प्रत्यक्षात काढलेला दिसून येत नव्हता। त्यामुळे आता या जी.आरबद्दल मागणी करण्यात येत आहे आणि आता सरकार याच्यावरती काय विचार करत आहे ते देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, तर आत्ताच तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेला आहे। गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन करत कर्जमाफीची घोषणा केली, मागणी केली। या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सामील झाले होते। उपराजधानी नागपूरमध्ये हजारो शेतकरी एकत्र जमले होते। त्यानंतर सरकारने जून 2026 कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता। अशातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले आहे। कडू यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की कर्जमाफीला आचारसंहितेतून सूट देण्याची गरज नाही, कारण की या योजनेची घोषणा आधीच झालेली होती। अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी 31 मे कर्जमाफीचा जी.आर निघायला पाहिजे आणि तो निघेल। ही कर्जमाफी योजनासुद्धा त्यांच्याच नावाने आहे। सरकारने देखील 31 मेला हा शासन निर्णय काढला पाहिजे। आता सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला दिसतो। बच्चू कडू यांनी आजच्या नाशिकच्या चांदवडमधील शेतकऱ्यांच्या मोर्चावर बोलताना म्हटले की कांदा खरेदीचा निर्णय हा चांगला असला तरी तो परिपूर्ण नाही। लागलेला खर्च निघत नसल्याने राज्य सरकारने त्यांना प्रोत्साहन निधी दिला पाहिजे। विरोधकांनी कांद्यासाठी आंदोलन केलं, त्यांचं स्वागत आहे, मात्र काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले आहे। सत्तेच्या बाहेर बसल्यावर शेतकरी आठवड्याचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये। तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे। राज्यातील फडणवीस सरकारने जून महिन्यात कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे। याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला होता। यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले होते की कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे। या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे। काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जूनपूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मीडियाशी बोलताना म्हटले आहेत। आणि नक्कीच मित्रांनो, ही कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती होती, कारण जो जी.आर आता निघायला पाहिजे होता तो जी.आर लवकरच निघेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफ केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।